नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत थ्री गोल्डन अकाउंटिंग रूल. याला थ्री गोल्डन अकाउंटिंग रूल असं का म्हणतात? तर जर आपला देश आहे, भारत देश चालण्यासाठी एक काही नियम लागतात. भारतामध्ये पोलिसांचे काही नियम असतात, नागरिकांचे काही नियम असतात, नेत्यांचे काही नियम असतात. प्रत्येकाला काही काही नियमात बांधून दिलेला आहे. त्या नियमाच्या आधारे देश चालतो. जर ते नियम नसते तर देश व्यवस्थित चाललाच नसता, कुणी काही केलं असतं. त्यामुळे कुठलाही देश व्यवस्थित चालण्यासाठी काही नियम लागतात. तसं भारत देश व्यवस्थित चालण्यासाठी भारतीय संविधान आहे. त्या संविधानामध्ये नियम लिहिलेले आहेत, नागरिकांचे नियम, पोलिसांचे नियम, नेत्यांचे नियम, सगळ्यांचे नियम लिहिलेले आहेत. त्या नियमांच्या आधारे देश चालतो. त्यामुळे व्यवस्थित देश चालतो. तसंच अकाउंटिंगमध्ये देखील काही नियम असतात, त्या नियमांच्या आधारेच अकाउंटिंग चालते. म्हणून याला थ्री गोल्डन अकाउंटिंग रूल म्हणतात. गोल्डन का बरं? कारण याच्या आधारे पूर्ण अकाउंटिंग चालते, म्हणून याला थ्री गोल्डन अकाउंटिंग रूल असे म्हणतात. तर चला आजचा टॉपिक सुरू करूया. थ्री गोल्डन अकाउंटिंग रूल. पहिला रूल आहे पर्सनल. पर्सनल अकाउंटिंग रूल. पर्सनल अकाउंटिंग रूल जसं नावातच आहे, पर्सनल. पर्सनल म्हणजे एखादी बिझनेस, एखादी संस्था, एखादी कंपनी, एखादी फर्म यासोबत जे काही बिझनेसचे ट्रान्झॅक्शन होतात ते सगळे पर्सनलमध्ये येतात. एखादी व्यक्ती, एखादी संस्था, एखादा पार्टनरशिप किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, या कंपनींसोबत, पर्सनलसोबत जे काही ट्रान्झॅक्शन होतात ते सर्व पर्सनल अकाउंटिंगमध्ये येतात. तर याचा रूल काय आहे? याचा रूल आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. याचा रूल आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. म्हणजेच बिझनेसमध्ये जे काही आलं, रिसिव्ह केलं, बिझनेसने रिसिव्ह केलं ते सगळं डेबिट. बिझनेसमधून बाहेर गेलं क्रेडिट. आलं डेबिट, गेलं क्रेडिट. सिंपल आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर हा पहिला अकाउंटिंग रूल आहे. हे तुम्हाला उदाहरणाद्वारे व्यवस्थित समजेल. एक एक्झाम्पल घेऊया. आता बिझनेसमधून तुम्ही, तुमचा छोटासा बिझनेस आहे, त्या छोट्याशा बिझनेसमधून तुम्ही तुमच्या मित्राला किंवा रिलेटिव्हला उधारीवर पैसे दिले. समजा उधारीवर दिले, पेड कॅश ₹20,000 टू रवी. रवीला 20,000 तुम्ही बिझनेसमधून दिले, उधारीवर दिले. तर इथं दोन अकाउंट झाले, एक रवी आणि कॅश. तर पर्सनल, रवी काय पर्सन आहे, रवी आहे व्यक्ती आहे, पर्सन आहे. म्हणून रवीला कॅश दिले, बिझनेसमधून कॅश केली, क्रेडिट द गिव्हर. बिझनेसने कॅश दिली, बिझनेसमधून कॅश गेली, म्हणून कॅश काय झालं? क्रेडिट. आता डेबिट द रिसिव्हर कोणी घेतली? रवीने घेतली. तर बिझनेसमधून कॅश गेली आणि रवी आला म्हणजे रवी कधी ना कधी पैसे देणार आहे, रवी भविष्यात पैसे देणार आहे. कॅश गेली आणि रवी आला. रवीकडून काही वस्तू आली का? नाही, म्हणून ते पैसे रवीच्या नावावर टाकले. रवी कधी ना कधी पैसे देणार आहे, म्हणून रवी हा झाला डेबिट. कारण देणार आहे तो, कधी ना कधी आपल्याला त्याच्याकडून येणार आहे, रिसिव्ह होणार आहे, बिझनेसमध्ये रिसिव्ह होणार आहे त्याच्याकडून पैसे, म्हणून तो झाला डेबिट. आत्ता नाही तर भविष्यात येणार आहे. ठीक आहे, म्हणून हा झाला डेबिट. आणि बिझनेसमधून कॅश गेली म्हणून हे झाले क्रेडिट. त्याची एंट्री, डबल एंट्री कशी होणार? याची एंट्री होणार रवी अकाउंट डेबिट 20,000 टू कॅश अकाउंट 20,000. इथं तुम्ही नॅरेशन देऊ शकता, बिंग कॅश पेड टू रवी. ठीक आहे, हा झाला पर्सनल अकाउंटिंगचा रूल. पर्सनल अकाउंटिंगचा रूल आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. बिझनेसमध्ये जे काही पर्सन, व्यक्ती, संस्था यांच्यासोबत जे काही ट्रान्झॅक्शन होताना ते सर्व पर्सनलमध्ये येतात. आता इथे रवी हा पर्सन आहे, व्यक्ती आहे, त्याच्यासोबत ट्रान्झॅक्शन झालं, तो रूल आला पर्सनल अकाउंटिंगचा रूल आला, इथे फॉलो झाला. कारण रवी हा एक व्यक्ती आहे, पर्सन आहे, म्हणून पर्सनल रूलमध्ये फॉलो झाला. तर हे झालं पहिलं. सेकंड रूल आपण बघूया, रियल अकाउंट रूल. रियल जसं नावात आहे, रियल एक खरं, एक दिसणारं. रियल म्हणजे एक दिसणारं संपत्ती,
दिसणारी इथे जे काही रिअल अकाउंटिंग रूल आहे तिथे जे काही दिसणाऱ्या वस्तू आहे त्या फॉलो केल्या जातात. दिसणाऱ्या वस्तू काय, संपत्ती असते. संपत्ती म्हणजे काय, बिल्डिंग, जमीन, मशिनरी, बिझनेसमध्ये जे काही स्टेशनरी वगैरे जे काही बिझनेसमध्ये कॉम्प्युटर आहे, फर्निचर आहे, ते सगळं इथे इथे येतं. बिझनेसमध्ये ज्या काही ॲसेट आहे, ॲसेट रिलेटेड जे काही ट्रान्झॅक्शन होतं ते सर्व रिअल अकाउंटिंग मध्ये येतं. बिझनेसमध्ये जे काही ॲसेट रिलेटेड ट्रान्झॅक्शन होता ते सर्व रिअल अकाउंटिंगमध्ये येतात. याचा रूल काय आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे ॲसेट रिलेटेड हा रूल आहे. बिझनेसमध्ये जे काही ॲसेट आली तर ती डेबिट, बिझनेसमधून ॲसेट गेली ती क्रेडिट. समजलं, बिझनेसमध्ये काही ॲसेट आली ती डेबिट, बिझनेसमधून काही ॲसेट गेली ती क्रेडिट. याचं उदाहरण घेऊया. समजा तुम्ही मशिनरी परचेस केली, मशिनरी बाय कॅश रुपीज 1,00,000. 1,00,000ची तुम्ही मशिनरी कॅश देऊन परचेस केली. मशिनरी ही काय, ॲसेट आहे. मशिनरी संपत्ती आहे, बिझनेसची संपत्ती आहे. हा रूल संपत्ती संबंधात आहे. मशिनरी तुम्ही परचेस केली, मशिनरी. कॅश पण संपत्ती आहे बिझनेसची, कॅश ही बिझनेसची संपत्ती आहे. कारण कॅश ही ॲसेटच असते, मशिनरी ॲसेट आहे, दोन्ही ॲसेट आहे. म्हणून हे दोन्ही रूल रिअलला फॉलो होतील. रिअलचा रूल काय, डेबिट व्हॉट कम्स इन. काय आलं, मशिनरी आली म्हणून हे डेबिट. काय गेलं, क्रेडिट व्हॉट गोज आउट. काय गेलं, कॅश गेली. ठीक आहे, म्हणून इथे एंट्री कशी होईल, डेबिट. पहिलं मशिनरी अकाउंट, डेबिट किती, 1,00,000. काय गेलं, कॅश गेली, टू कॅश अकाउंट 1,00,000. इथे तुम्ही लिहू शकता बिंग मशिनरी परचेस बाय कॅश. ठीक आहे, हा झाला रिअल अकाउंटिंग रूल. रिअल अकाउंटिंग रूल हा ॲसेट संबंधात असतो. ॲसेट जी काही परचेस झाली किंवा ॲसेट सेल केली त्या संबंधात रूल असतो. आता हीच एंट्री जर उलटी असते, परचेसच्या जागी सेल असतं, तर सेल असतं, मशिनरी गेली म्हणून काय असतं, इथं क्रेडिट असतं. आणि कॅश आली, मशीन विकून कॅश आली तर कॅशवरती असते, कॅश अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट असतं. सेल असतं, तर परचेस असतं, परचेस आहे, मशिनरी आली म्हणून मशिनरी डेबिट केली, आणि कॅश गेली म्हणून कॅश क्रेडिट केली. इथं जर मशिनरी सेल केली असती, सेल केल्यावर मशिनरी सेल केली तर क्रेडिट, मशिनरी क्रेडिट, कॅश आली असती, कॅश डेबिट. ठीक आहे, हा झाला रिअल अकाउंटिंग रूल. रिअल अकाउंटिंग रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. थर्ड रूल बघूया आपण, नॉमिनल रूल. नॉमिनल अकाउंटिंग रूल. आता नॉमिनल अकाउंटिंग रूल जो काय आहे तो एक्सपेन्सेस, लॉसेस आणि इन्कम या संबंधात असतो. बिझनेसमध्ये जे काही खर्च होतात तसेच बिझनेसमध्ये जे काही फायदे होतात त्या संबंधी हा रूल आहे. बिझनेसमध्ये काही खर्च आणि फायदे या संबंधी हा रूल आहे, म्हणून याचा रूलचा आहे डेबिट ऑल expenses and losses, credit all income and gain. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. बिझनेसमध्ये जे काही खर्च होतात किंवा लॉस होतात ते सर्व डेबिट. बिझनेसमध्ये जे काही खर्च, तोटे झाला तो सगळा डेबिट, आणि बिझनेसमध्ये जे काही फायदा झाला, प्रॉफिट झाला तो क्रेडिट. ठीक आहे, आता याचं एक्झाम्पल घेऊया. आता तुम्ही ऑफिसचा रेंट दिला, दुकानाचा तुमचा रेंट दिला. रेंट हा काय आहे, खर्च आहे, रेंट खर्च आहे. आता इथं पेड रेंट बाय कॅश रुपीज 10,000. 10,000 रुपये तुम्ही तुमच्या ऑफिसचा खर्च देऊन टाकला समजा. तर रेंट काय झाला, एक्सपेन्सेस झाला. एक्सपेन्सेस हे काय, डेबिट आहे म्हणून डेबिट. कॅश हे काय, कॅश हे कोणत्या अकाउंटमध्ये, रिअलमध्ये येतं. कॅश ही ॲसेट आहे, संपत्ती आहे. संपत्ती गेली, क्रेडिट गोज आउट. संपत्ती गेली. रिअलचा रूल काय आहे, डेबिट कम्स इन, क्रेडिट वॉज गोज आउट.
आता इथं रेंट दिला, रेंट हा एक्सपेन्सेस आहे म्हणून डेबिट, कॅश तुम्ही गेली, रिअलचा रूल काय, कॅश गोज आउट, कॅश गेली म्हणून काय क्रेडिट. याची एंट्री कशी करणार, रेंट अकाउंट डेबिट 10,000 टू कॅश अकाउंट 10,000. इथं नॅरेशन लिहू शकता, बिंग रेंट पेड बाय कॅश. ठीक आहे, हे झाला नॉमिनल अकाउंटचा रूल. तर हे 3 गोल्डन अकाउंटिंग रूल खूप महत्त्वाचे आहेत. हे तुम्हाला पाठ करावे लागतील, पाठ करून घ्यावेच लागतील, कारण याच्याशिवाय तुम्हाला पुढचं अकाउंटिंग नाही जमणार. हे रूल पाठ केले तरच तुम्हाला अकाउंटिंग सोपं जाईल, म्हणून हे 3 गोल्डन रूल पाठ करून घ्या. हे 3 गोल्डन रूल पाठ करण्याचा सोपं पर्याय म्हणजे एक रिदम सारखे पाठ करा. एखादी कविता कशी पाठ करता तसं हे पाठ करा. म्हणजे जसं की मला देखील हे रूल पाठ होत नव्हते, तर मी एक रिदम सारखे कवितेसारखे पाठ केले. डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन, डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. हे जे काही रूल आहे ते असे तुम्हाला पाठ करूनच घ्यावे लागेल. तर पाठ केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, म्हणून हे रूल पाठ करूनच घ्या. तर हे होते 3 गोल्डन अकाउंटिंग रूल. आय होप तुम्हाला हे 3 गोल्डन अकाउंटिंग रूल थोडेफार का असेना समजले असेल तर नक्की कळवा. धन्यवाद.